तो शुरू करेंगे वापिस, फिलहाल मैच में जाएंगे सेंटर स्पोर्ट्स। और एक अच्छी गेंद फिलहाल यहाँ पे, पहली गेंद यहाँ पे देखेंगे फिलहाल। और शुरुआत करते हुए नजर आएंगे सेंटर टीम, बल्लेबाजी के तैयार है। बल्लेबाजी की टीम देखेंगे आप फिलहाल सौरभ के पास योगेंद्र शाह की बात करिए आप। और एक अच्छी गेंद, एक और क्वार्टर फाइनल आता हुआ फिलहाल इस मैदान के अंदर आप देखेंगे। पहला ओवर चलता हुआ फिलहाल देखेंगे, स्कोर का के ऊपर बात करेंगे आप। 2 रन विश्वा के हाथ में गेंद है और पावर प्ले चलता हुआ यहाँ पे फिलहाल योगेंद्र शर्मा सेंटर स्पोर्ट्स के लिए। ये शॉट एकदम कड़क, ऊंचा उछाल का मारा, लॉन्ग हॉर्न वहां पे तैनात है। और योगेंद्र शर्मा अब डगआउट की तरफ जाएंगे, वॉकिंग डिस्टेंस में जाएंगे बाहर, फ्री होम डिलीवरी। शॉट अच्छा था उत्तम सर, लेकिन वहां पे कैच भी उतना ही अच्छा। देखिए रिप्ले, ज्यादा ताकत नहीं लगाई, सामने गेंद थी बिल्कुल लेग स्टंप की तरफ, पैर के ऊपर गेंद थी और फुटवर्क जहां से खराब हुआ वहां पे ये बैट भी फंस गया। तर नक्कीच आपण पाहतो योगेंद्र शर्माने एक चांगला फटका देखील तिथे खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता। मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 मध्ये आपण पाहिलं तर विश्वा जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय। काल देखील विश्वानं आपल्या गोलंदाजीतून प्रभावित केलं, विश्वानं आपल्या गोलंदाजीतून इम्प्रेस केलं आणि तोच गोलंदाज आज इथे आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक मैदानी करतोय। एक कमालीची गोलंदाजी आपण विश्वाकडनं देखील पाहू शकाल। 10 षटकांचा सामना आपण पाहतोय, T10 आपण पाहतोय, क्वालिफायर 1 आपण पाहिली, क्वालिफायर 2 देखील क्वार्टर फायनल इथे आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर एक सेमी फायनल आणि त्यानंतर द ग्रँड फिनाले मेगा फायनल शेड्यूल आजचं आपण पाहतोय। 4 मॅच आपल्याला पाहायला मिळतील। अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं देखील आपण संपन्न होताना पाहतोय। एक आटोका मुकाबला इथे मैदानाच्या आतमध्ये, डू ऑर डायची मॅच, करूया मरोचा सामना। विश्वा यावेळीचा चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, पंच कळवतायत सचिन बा व्हाईट बॉल, खराब चेंडू येतोय। एक अतिरिक्त अवांतर धावे त्याने स्कोर कार्ड पुढे जातोय। 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि धावपल कोती बनवले गेलात, 1 गडी बाद 3 धावा। पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे, राहुल बॅटिंगसाठी आलेत, सौरव कुमार बॅटिंग करतायत। यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतो, एक बिंदी गेंद इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते। चांगलं कमबॅक देखील विश्वाकडनं आपण पाहतोय। काल आपण त्याला गोलंदाजीच्या माध्यमातून बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच हा किताब मिळवताना पाहिलं, उत्कृष्ट गोलंदाजचा किताब देखील काल त्याने मिळवला। कालच्या दिवसभरातील सर्वात कंजूसभरी गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून विश्वानं गोलंदाजीतून काही बक्षिसं, काही पारितोषिकं, काही ट्रॉफीज मिळवल्या। 2 षटकं काल त्याने गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या। अगदी आज देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय, 5 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च करत 1 विकेट। यावेळीचा चेंडू वेगाने टाकलाय, आणखीन एक डॉट बॉल, षटकाची होते समाप्ती। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 धावा। सेंट्रल स्टोर हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतो। एअर इंडियाच्या अगेन्स्ट त्या टीमला देखील आपण पाहिलं तर इथे धावा मात्र उभ्या करायच्या, 1 गडी बाद 3। पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं जाते, 3 धावा धावपल होते आहेत। दुसऱ्या षटकाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते आणि गोलंदाजीच्या मार्क होती, गोलंदाज येत आहेत प्रिन्स, सौरभ कुमार, 1 चेंडू 1, राहुलला आपण पाहतोय 3 चेंडू 0। फुल टॉस चेंडू होता, पंच कळवतायत नो बॉल त्या ठिकाणी कळवला जातोय। फ्री बॉलची देखील उद्घोषणा होताना पाहायला मिळते। उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू असेल मैदान ती फ्री, नो बॉल। एक अतिरिक्त धाव, स्कोर कार्ड पुढे चाल, धावसंख्या 1 गडी बाद 4। गोलंदाज प्रिन्स, बॅटिंगसाठी सौरव कुमार आणि पुढील चेंडू फ्री बॉल। फ्री चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। ग्रीन ग्रास मैदान आपण पाहतो, हिरवगार गालिचे। यावेळीचा चेंडू होता, बॅटचा अंदुरनी किनारा, परंतु फ्री चेंडूवरती बॅटर आउट नसेल, फक्त तो रनआउटच होऊ शकतो।
कारण का फ्री बॉलवरती आपण पाहिलं तर झेल बाद दिलं जात नाही. पंचांनी देखील त्याच प्रकारे आपला निर्णय ठेवलेला आहे. पंचांनी देखील कळवलं की फलंदाज नाबाद असेल, फलंदाज सुरक्षित असेल. एक गडी बाद 4, षटक क्रमांक 2. यावेळचा चेंडू होता एक चांगला चेंडू, एक खराब चेंडू. प्रिन्सची गोलंदाजी थोडीशी भरकटणारी, व्हाईट बॉल. मुख्य पंच आपण पाहतोय सचिन भाऊ कळवतात एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 5, षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. T10 आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा मुकाबला 10 षटकांचा. अकुट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर कट केलाय, टकाटक बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4, 4, 4. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक ते आकडे बदलत आहेत आणि धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिलाय. एक गडी बाद 9, षटक क्रमांक 2. आणखीन एक सुंदर फटका, कव्हरला, कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू मात्र साईल. वन्स अगेन बॅक टू बॅक, सलग दुसरा 2 in row चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार देखील आपण पाहिलं तर खेळले जात आहेत. धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. एक गडी बाद 13 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत. दुसरं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. सौरव कुमार फलंदाजीतून इम्प्रेस करतात, प्रभावित करतात, जबरदस्त बॅटिंग करतात. 5 चेंडू खेळलेत, 9 धावा बनवल्यात. राहुलच्या साथीला आणि सोबतीला बॅटिंग करतात. सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप मैदानी करतायत. एक गडी बाद 13. व्हाईट बॉल देखील आपण पाहिले तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक देखील आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. मिस्टर एक्स्ट्रास येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. एक गडी बाद 14, षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. T10 10 ओव्हरचा सामना, 10 षटकांची मॅच. गोलंदाज प्रिन्सला आपण पाहतोय अचूकता पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती नियंत्रण ठेवत आता व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी वाईड लाईनला पकडून गोलंदाजी देखील आपण पाहतोय. एअर इंडियाची काही विमानं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रिन्सची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. एक गडी बाद 14. यावेळीचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला उडवलाय. 1, 2, 3 टप्पा घेत चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाठलाग सुरू आहे, शर्यत लागली, चेंडू थांबलाय, अडवला जातोय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानी सुरू असताना टीमच्या धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलक बनवलं जात आहेत. एक गडी बाद 16 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत. 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सौरव कुमार 7 चेंडू 11. राहुलला आपण पाहतोय 3 चेंडू 0. करंट रन रेट 8.73 इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. सेंट्रल स्टोर संघ बॅटिंग करतोय 16. बॅकफुट होती जात खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, एक टॉट बॉल येतोय. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि बॅटिंग करणारी टीम सेंट्रल स्टोर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 8च्या सरासरीनं धावफलक बनवतोय. एक गडी बाद 16 धावा. धावफलक होत आहेत. 2 षटकं देखील इथे आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होईल. गोलंदाजीच्या मार्क होती षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळेल. सौरभ कुमार 8 चेंडू 11. राहुलला आपण पाहतोय 3 चेंडू 0. करंट रन रेट 8.00 आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीत थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. ग्रीन ग्रासच्या मैदानावरती मातीच्या खेपेट होती, मातीच्या विकेट होती. टेनिस बॉल टुर्नामेंट आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. सूरज क्रिकेट लीग आपण पाहतोय 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. कॉर्पोरेट टुर्नामेंट, कॉर्पोरेट इव्हेंट, परंतु टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक वेगळी उंची या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त होताना पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, फेकून दिलाय. राहुल शेंडकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार, ठोकलाय. टोले जंग, षटकार.
जबरदस्त फटका देखील आपण पाहतोय. काय कमालीची फटकेबाजी आपण पाहतोय राहुलच्या बॅटमधून आणि त्यानंतरचा चेंडू व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होते. आकडे देखील आपण पाहिलं तर बदलत आहेत. राहुलच्या बॅटमधून जो काही षटकार खेळला त्याचा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. जबरदस्त बॅटिंग आज राहुलकडनं मैदानी पाहायला मिळते. वन्स अगेन गुडघाट जमीनला टेकवत फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवलं चालेल तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 23. षटक क्रमांक 3 मैदान होती. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतं. त्याचप्रमाणे आयुष्यात जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं आणि ते प्रयत्न आज राहुल आणि सौरव या जोडीकडनं इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 24. यावेळेचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील आपण पाहिलं तर थोडंसं बाहेर जातोय. पंच कळवतायत. आणखीन एक व्हाईट बॉल. अजून एक खराब चेंडू मैदानात येतोय आणि धावसंख्येत वाढ होते. धावफलक होती. एक गडी बाद 25 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. सौरभ कुमार स्ट्राईक वरती. 8 चेंडू 11. राहुल 5 चेंडू 7. यावेळेचा चेंडू होता. कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय. टिप एक्स्ट्रा कव्हरला कॅप मोठा आणि तिथे चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. थँक्यू डीसे. जबरदस्त बॅटिंग. सौरभ कुमार इज द मॅन ऑन फायर. एक चौकार देखील सौरभच्या बॅटमधून येतोय. टीमची संख्या 29 29. यावेळेचा चेंडू होता. स्क्वेअर रेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला अडवतात. फेकी करतात. तोपर्यंत एक सिंगल देखील आपण पाहिलं तर येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. तिसऱ्या षटकात थोडंसं आक्रमण देखील आपण पाहिलं तर केलं जाते. केतनच्या गोलंदाजीवरती हल्ला केला जातोय. 4 चेंडू टाकले. 14 धावा खर्च केल्यात. टीमची संख्या एक गडी बाद 30. अखूट टप्प्याचा चेंडू होता. तो देखील आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल मैदान ती टाकला जातोय. 6 चेंडू 7. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. ऑन साइड टीप विकेटला पाठवलाय. चौकार. तीन षटक कंप्लीट होतात. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली जाते. कोणतेही स्वप्न नवसानं पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा मोठा डोंगर उचलावा लागतो आणि तीच मेहनत तेच कष्ट प्रामाणिकपणे करताना ही जोडी मैदान ती पाहायला मिळते. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप करतात. भागीदारी करतात. सौरभ कुमार 10 चेंडू 16. राहुल शेणकर 7 चेंडू 11. टीमच्या संख्या 3 षटक कंप्लीट होत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 34 धावा. 34 रन. लॉस ऑफ 1 विकेट. करंट रन रेट 11.33. पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय. स्ट्रायकर गोलंदाजचा. टीमचा हुकूम एका गोलंदाजच्या मार्कवरती येत आहेत. विश्वा. यावेळेचा चेंडू होता. बॅटचं टॉपेज घेतले. पाठीमागे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या अगदी जवळ चेंडू आपण पाहिलं तर होता. सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक चुका करतोय. पाटला करत करत चेंडूला अडवलं जाते. फेकी केली जाते आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येतात. 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 36. षटक क्रमांक 4. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 36 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट आतापर्यंत गमावली जाते. कमबॅक करावं लागेल गोलंदाज विश्वाला. काही डॉट बॉल टाकावे लागतील. काही निर्धाव चेंडू करावे लागतील. एखादी विकेट आपल्या संघाला मिळून द्यावे लागेल आणि सामन्यात पुन्हा एकदा चुरस निर्माण करावे लागेल. मनकेडिकचा प्रयत्न आणि तिथे अंपायर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. नो बॉल. नो बॉल. पंच तिथे आपला निर्णय कळवतात. नो बॉल. पुढील चेंडू मैदान ते असेल फ्री बॉल. क्रिकेट खेळ असाच आहे. क्रिकेटचा खेळ खिलाडू वृत्तीने खेळावा लागतो.
स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुमच्याकडनं अपेक्षित असतं. नो बॉल आणि त्यावरती फ्री चेंडू असेल मैदानावरती. यावेळचा चेंडू होता टप्प्याचा अपटबार, एक टॉट बॉल येतोय आणि मनकेडिंगच्या रूपानं स्टंपिंग करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर त्या ठिकाणी संपन्न होतोय, परंतु पंच आपला निर्णय कळवतील. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर केला तो विश्वा गोलंदाजीच्या मार्क होत्या. षटक क्रमांक देखील सुरू आहे. यावेळचा चेंडू हलक्या हाताने प्लेसमेंट केली, हलक्या हाताने चेंडू ढकललाय पॉइंटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ऑफसाईडला सुंदर फटका आपण पाहतोय. एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपलकृती देखील धावा इथे आपण पाहिले तर बनवल्या जात आहेत. चौथं षटक सुरू आहे. 38 धावा धावपलकृती आहेत, एक विकेट गमावली जाते. करण रन रेट आपण पाहिलं तर 10.86, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं तर 109 आतापर्यंत इथे बघायला मिळतोय, परंतु किती बनवलं जातील आणि किती धावसंख्येपर्यंत रोखून ठेवलं जाईल एअर इंडिया टीमकडनं सेंट्रल स्टोर टीमला, ते देखील आपण इथे पाहणार आहोत. टीमची धावसंख्या 38. यावेळचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत 38 सर्कलच्या अगदी जवळ नॉमेस लँड होती. चेंडू टप्पा पडतोय आणि तोपर्यंत अडवला जातोय, तोपर्यंत काही धावा येतात, धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड होते आकडे इथे आपण पाहिलं तर बदलले जात आहेत. 39 धावा धावपलकृती आहेत, एक विकेट गमावली जाते. चौथं षटक देखील मैदान ते सुरू आहे. T10 क्वार्टर फायनलचा सामना, 10 षटकांची मॅच, महत्वपूर्ण सामना. सौरभ कुमार ऑन स्ट्राईक. यावेळचा चेंडू होता, उसळणारा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक टॉट बॉल येतोय. विश्वा गोलंदाजीतून कमबॅक करतायत. पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे, आयुष्यात आलेल्या संधीचं सोनं करावं लागतं. मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. एकदा का संधी दवडली की पुन्हा पुन्हा संधी मिळेल की नाही याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करेल का गोलंदाज विश्वा. फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलाय, कॅप त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतायत, स्वतःला चोकून देत आहेत. हिरव्यागार गालीच्या वरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत काही धावा इथे आपल्याला रोखताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सेंट्रल स्टोर संघ बनवतोय एक गडी बाद 40 धावा. 40 रन, लॉस ऑफ 1 विकेट. राहुलला आपण पाहतोय 8 चेंडू 12, सौरभ कुमारला आपण पाहतोय 16 चेंडू 20. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या एक गडी बाद 40 धावा. विश्वाचा स्पेल पूर्ण होतोय, 2 षटकं देखील कंप्लीट होत आहेत आणि धावपलकृती बनवलं जात आहेत. 9 धावा त्या मात्र धावपलकृती आहेत आणि एक विकेट विश्वा देखील आपण पाहिलं तर इथे मिळवताना पाहायला मिळतोय. 4 षटकं कंप्लीट होत आहेत. आता सर धावपलकृती एक गडी बाद 40. बिल्कुल अच्छी शुरुआत की है और इस मैदान के अंदर देखिए अच्छा विकेट का फायदा लिया है और बहुत ही अच्छी पार्टनरशिप यहाँ की है राहुल और सौरभ के द्वारा. 4 के बाद 40 रन, एक अच्छी शुरुआत उत्तम सर यहाँ पे कहेंगे. इसको बड़ा स्कोर यहाँ पे हो सकता है क्योंकि हर एक ओवर में 10 रन यहाँ पे ढूंढे इन टीम में सेंटर स्पोर्ट्स ने. 40 रन क्वार्टर फाइनल के दूसरा मुकाबला. इसके पहले आपने देखा अच्छी पारी खेली थी, खासकर पाटिल ने, विश्वजीत पाटिल. 2 में 8 रन चाहिए थे, लेकिन देखेंगे आप 7 रन के साथ मैच गवाया था. अच्छी गेंद, फिलहाल गोल आयु के साथ हम जुड़े और इसके पहले इंडिगो ने यहाँ पे सफर की थी. बहुत ही अच्छा लोगांव एयरपोर्ट, इंटरनेशनल एयरपोर्ट. 40 रन फिलहाल बनते हुए बोर्ड पर आप देखेंगे और बहुत ही पुणे और पुणे सिटी के अंदर आप देखेंगे बहुत ही अच्छा यहाँ पे इन्वायरमेंट इस खासकर सूरज क्रिकेट लीग के लिए. ये फाइनल वेन्यू है यहाँ पे. ओह वापिस गेंद घूमी है और चूक गया यहाँ पे ब्लैक पैंथर सेंट्रल स्पोर्ट्स के सौरभ कुमार. उनको भी यहाँ पे चखाया इस गेंदबाज ने. राजू बोलते हैं, राजू कमाल की गेंदबाज राजू के द्वारा. पुराने गेंद के साथ हरकत में बिल्कुल करते हुए नजर आएंगे राजू. सेंट्रल स्पोर्ट्स चलता हुआ क्वार्टर फाइनल का यहाँ पे मुकाबला. आज एशिया कप का, वर्ल्ड कप का यहाँ पे इंडिया और पाकिस्तान वुमेन्स मैच. स्मृति मंधाना और वापिस भारत की शेरनिया देखने को मिलेगी. अब श्रीलंका के कोलंबो में
कहर बरसाएगी क्या स्मृति मंधाना और उनकी टीम, देखेंगे कुछ पल के बाद 2 बजे। ओहो, लेकिन इस ओवर में राजू 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 बन गए जेंटलमैन। वाह भाई वाह, राजू ने आए हैं, राजू छा गए हैं। तुझे किसने कहा है तो अनजान बन के आए कर, तेरी सल्तनत है तो यहाँ का सुल्तान बनकर आए कर। और क्या बन के आए सुल्तान, राजू। कमाल की गेंदबाजी राजू ने की इस ओवर में। ओहो, ये गुंडागर्दी वाला शॉट, आगे आके खेलना चाहेंगे लेकिन राजू के सामने नहीं खेलने का। राजू इस टीम का चैंपियन है। राजू बन के फ्लावर समझे क्या, राजू नहीं, बिल्कुल जेंटलमैन हूं मैं। और कमाल की गेंदबाजी, चैलेंज लिया था, आप देखेंगे ना बल्लेबाज, ये देखिए सेलिब्रेशन, बहुत ही अच्छा मोमेंटम है। राजू ने फील्डर के गोदी में जाके वहां पे ये सेलिब्रेशन किया है। गोल आयो, देखिए यहाँ पे इंडिगो की एयरलाइन इंटरनेशनल एयरपोर्ट लोहगांव के जमीन के ऊपर अब उतरती हुई नजर आएंगी। और गोल आयो के साथ भी एक अच्छा प्रसारण यहाँ पे किया गया है, रुकने का नहीं। 40 रन, 2 विकेट के नुकसान पर आप देखेंगे राजू के हाथ में गेंद है। राजू ने कहा है भाई मेरे सामने चैलेंज मत लो। चंदू नहीं, चैंपियन हूं मैं, जिस तरह से कहा था यहाँ पे चंदू ने, उसे राजू ने कहा राजू नहीं, चैंपियन हूं मैं भी। राजू फिलहाल गेंदबाज में कहर करते हुए नजर आएंगे। राजू, हवा बहती हुई, लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल। इस वक्त रन मिलेंगे सेंटर स्पोर्ट्स को, स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आएगा। जिंदगी देखें ना, इस क्रिकेट के माध्यम से हम एक अच्छे अच्छे मुकाम तक पहुंचे हैं। धन दौलत काफी आ चुकी है, बहुत महंगी महंगे घड़ी आप पहनते हैं, महंगी गाड़ी आपके घर के सामने आप पार्क करते हैं, लेकिन जो सच्चा प्यार है, आनंद है, वो क्रिकेट के माध्यम से आता है। और इसके माध्यम से यहाँ पे इस क्रिकेट को सूरज क्रिकेट प्रीमियर लीग का यहाँ पे आयोजन किया गया है। ओहो, ये गेंद क्या है, क्या है, गेंदबाज अंपायर के द्वारा यहाँ पे सिग्नल आता हुआ, डेड बॉल, डेड बॉल का यहाँ पे अंपायर के द्वारा सिग्नल आता हुआ। फिलहाल राजू ने इंप्रेस किया इस ओवर में। विवेक चौधरी आते हुए बल्लेबाजी के लिए आप देखेंगे। फिलहाल विवेक के साथ ही साथ जुड़ेंगे राहुल। 42 रन, 2 विकेट के नुकसान पर। ये देखिए कट किया इस गेंद को, रूम मिला था, अच्छा करारा शॉट यहाँ पे क्या देखने को मिला। वहां पे एक सिंगल, और इस सिंगल के साथ देखेंगे आप 5 की कहानी खत्म हुई है। और 5 के बाद रन बने बोर्ड पर 44 रन। शायद गेंद बाकी अभी भी एक 43 रन बने हैं, माफ कीजिए दोस्तों, फिलहाल एक गेंद बाकी। राजू ने इस ओवर में अच्छी गेंदबाजी की है। फिलहाल 5 ओवर चलता हुआ वापस गेंदबाजी में, गेंदबाज तैयार। ओहो, ये तो लगाना चाहते थे, एक बड़ा शॉट लगाना चाहते थे, लेकिन एक अच्छी गेंद, भूल भुलैया गेंदबाजी रही राजू की। ओवर की समाप्ति, 5 के बाद रन बने 43 रन, 43 रन। देखिए ये दर्शक एंजॉय करते हुए इस मैच को, ऑन स्क्रीन के ऊपर देखेंगे आप हमारे सभी जो टीम का डगआउट, चर्चा चलती हुई, किस तरह से प्लान करने हैं। हमारा जो कॉम बॉस यहाँ पे देखने को मिलेगा आपको, बहुत ही अच्छा यहाँ पे कवरेज गोला के साथ।
ओहो, ये देखेंगे, आई है, ऊंची है, दूरी है और 6 की मंजूरी भी है। क्या बात है, ये बिल्कुल आप देखेंगे ना, सूरज प्रीमियर लीग है और इसका बिल्कुल एक अच्छा यहाँ पे माध्यम। व्हाट अ शॉट, कड़क शॉट खेला, 6 रन, छक्का आता हुआ। बहुत ही बड़ा नाम है कंस्ट्रक्शन लाइन में, सिविल कंस्ट्रक्शन लाइन सिरोज। और एक अच्छे शॉट फाइनल की तरफ इस गेंद को खेला है और नहीं रुकेगी। विवेक चौधरी का बल्ला यहां पे बोलता हुआ, 4 रन। देखेंगे यहाँ पे सिविल कंस्ट्रक्शन की अगर बात करेंगे, ग्राउंड लेवल के सभी यहाँ पे स्टाफ को एक साथ यहाँ पे बड़ा मौका दिया है। हमारे जो हमारी बड़ी फैमिली है ना, सूरज की जो फैमिली है, उस फैमिली के साथ कई बड़ा मौका यहाँ पे दिया है खेल के माध्यम से। एक अच्छा यहाँ पे फिलहाल आयोजन क्रिकेट का। बड़ा शॉट आया ये और ये भी जाएगी गेंद लॉन्ग ऑन के बाहर, एक बाउंस, 4 रन। ये देखेंगे शॉट अच्छा था यहाँ पे। ये बहुत ही बड़ा फर्म है सूरज क्रिकेट प्रीमियर लीग का, बहुत ही बड़ा। आप देखें कंस्ट्रक्शन लाइन में बहुत बड़ा नाम है और हैदराबाद हो, एक साथ यहाँ पे आए सभी खिलाड़ियों का हम स्वागत करते। हर साल ये प्रतियोगिता होने वाली है, इसे एंजॉय कीजिए आप, क्या कोई बड़ा ना, ये सब खेल के माध्यम से एक साथ आए हैं। बहुत ही अच्छा यहाँ पे खासकर ये प्रोजेक्ट क्रिकेट के माध्यम से चलता हुआ सिविल कंस्ट्रक्शन लाइन में सूरज प्रीमियर लीग का। के बाहर गेंद, यहाँ पे वाइड बॉल घोषित की जाएगी, खराब गेंद प्रशांत के द्वारा। देखिए विवेक चौधरी ने अच्छी पारी खेली भाई, इस खिलाड़ी ने, ताकत इनके पास है और टैलेंट दिखाते हुए इस सूरज प्रीमियर लीग के क्वार्टर फाइनल मैच में सेंट्रल स्पोर्ट्स के लिए। कल में 50 भी किए थे और वो कॉन्फिडेंस लेके आज भी आए हैं खेलने के लिए। एक सिंगल वापिस आता हुआ और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आएगा। 59 रन बने, 2 विकेट के नुकसान पर आप देखेंगे राहुल और विवेक बल्लेबाजी कर रहे हैं। बिल्कुल दोस्तों, 59 रन बने बोर्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाज मार पर देखेंगे प्रशांत के हाथ में गेंद, एक यंग खिलाड़ी, यंग टैलेंट खिलाड़ी। अच्छी गेंद, वापस घूमी गेंद, टर्न और बाउंस, कटर गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे किया। शानदार लाइन और लेन, नपीतुली गेंदबाजी प्रशांत के द्वारा। सेंटर स्पोर्ट बल्लेबाजी करते हुए नजर आते हैं और सेंटर स्पोर्ट्स के लिए खड़े क्रीज पर राहुल शेनकर। ओहे देखेंगे राहुल शेनकर ने ऊंचा उछाल दिया, इस गेंद को छक्का लगा दिया है। ऑर्डर शॉट, बाहुबली सिक्सर है। फिलहाल यहाँ पे देखेंगे कहानी खत्म है, 6 की 6 के बाद 65 रन बने हैं बोर्ड पर, 2 विकेट पर। सेंटर स्पोर्ट्स पहले बल्लेबाजी करते हुए 65 रन, 2 विकेट के नुकसान पर। बहुत ही अच्छा यहाँ पे खासकर ये प्रोजेक्ट सूरज, विलव सूरज, ये सूरज प्रीमियर लीग का बहुत ही अच्छा आयोजन। सूरज बिल्कॉन बिल्कुल इनके माध्यम से आयोजन रहा है। कनेक्ट द, बहुत सारे पीपल को यहाँ पे एक साथ लाया, कनेक्ट द इंडिया और कनेक्ट द क्रिकेट। बहुत बड़ा सक्सेस मिलता हुआ इस लीग को। रन देखेंगे आप, 65 रन बने हैं, 2 विकेट के नुकसान पर। अब इसके बाद आने वाले 4 ओवर देखेंगे किस तरह से यहाँ पे जलवा होने वाला इस मैदान के अंदर। देखिए फिलहाल क्या होता है।
तैयार होते हुए नजर आएंगे। गेंदबाज भी तैयार है। सूरज मेंस क्रिकेट लीग 2025 यहाँ पे देखेंगे पावरिंग द गेम केपीसी ग्राउंड लोहगांव में चलता हुआ कारवा। और बहुत ही अच्छा आयोजन। मुझे लगता है सूरज मेंस मतलब वुमेन्स की भी लीग होती हुई होगी शायद। सूरज बैडमिंटन लीग आज बिल्कुल भारत की शेरनियां खेलेगी। और बहुत ही अच्छा, खासकर मुझे अभी भी बताया गया बहुत इंफॉर्मेशन। सिविल कंस्ट्रक्शन में बहुत बड़ा नाम है सूरज का। सूरज हैदराबाद के लड़के कई महाराष्ट्र में हर साइट पे काम करते हैं। पुणे जो बहुत ही बड़ी सिटी है भारत की, और पुणे में भी काम चलता है। पुणे भी प्रोजेक्ट चला है सूरज का। हर एक आदमी, हर एक इंसान बहुत ही अच्छा अहम रोल अदा करता है सूरज के लिए। बिल्कुल चलता हुआ इस मैदान के अंदर बारामती का कल, बारामती का भविष्य, अमानत बागवान वो भी यहाँ पे मैच का आनंद लेते हुए यूट्यूब के द्वारा आपका भी स्वागत। मेहनत कहते रहिए, एक दिन आपका भी आएगा। राजू, ओहो ये देखेंगे शॉट एकदम अच्छा खेला है। और गैप में गेंद थी, वहां पे देखेंगे दूसरा रन लेना चाहेंगे। फिलहाल क्रिकेट में देखेंगे महीना डेडिकेशन चाहिए, कामने चाहिए। देखेंगे आप श्रेयस अय्यर की अगर बात करेंगे, वाइस कप्तान बने भारत के, उन्होंने भी कई संघर्ष यहाँ पे किया है। बिल्कुल हैदराबाद के आप देखेंगे मोहम्मद सिराज का भी बहुत बड़ा संघर्ष है। और आज शायद वुमेन्स क्रिकेट में भी हैदराबाद की कई सारी लड़कियां हैं। दीप्ति शर्मा हैदराबाद के एक धक्कड़ गया खिलाड़ी। ओ ये देखेंगे, ओ हो ये इंजर्ड हुए, घाव लगे, यहाँ पे जख्मी हुए। चलो पानी अंदर लीजिए। और बहुत लगाए, बल्ला लगाए, शायद क्लोज कीपिंग कर रहे थे।
तो इसलिए यहाँ पे ध्यान दीजिए अपने सिक्योरिटी के पास, और कंपल्सरी यहाँ पे गार्ड अनिवार्य है। बल्लेबाजी हो, फिर चाहे विकेट कीपर हो, फिर स्लिप के खिलाड़ी हो, फिर चाहे शॉर्ट कवर के खिलाड़ी हो। सभी खिलाड़ियों से अनुरोध है कि गार्ड लगाए बिना कोई खेलेगा नहीं, अपना अपना गार्ड लगा के खेले। एयर इंडिया ओहो हो, क्या शॉट खेला है। आज के दिन का ये सबसे अच्छा शॉट था, शॉट ऑफ द आफ्टरनून। कड़क बैटिंग है विवेक चौधरी की, पुल और सक्सेसफुल। क्या शॉट है यहाँ पे, पुल पावरफुल और सक्सेसफुल अंदाज यहाँ पे। रोहित शर्मा जैसी स्टाइल इस खिलाड़ी की है। विवेक चौधरी देखेंगे आप, सेवेंटी 74 रन 2 विकेट के नुकसान पर आप देखेंगे। 74 सेंट्रल स्पोर्ट्स एयर इंडिया के सामने। एयर इंडिया सेंट्रल स्पोर्ट्स के लिए एयर इंडिया के 7वां ओवर यहाँ पर राजू के, इस ओवर में राजू थोड़े महंगे साबित हुए हैं। विवेक अच्छी बल्लेबाजी करते हुए, ओहो बड़ा शॉट खेला चाहते थे, और एक अच्छी गेंदबाजी फिलहाल आती हुई नजर। कमाल का यहाँ पे गेंद था, शानदार यहाँ पे गेंद। 74 रन 2 विकेट के नुकसान पर 7वां ओवर यहाँ पे चलता हुआ नजर आएगा। राजू 74, विवेक चौधरी 10 में 24 रन बल्लेबाजी के ऊपर खेलते हुए नजर आएंगे। ओ लगा दिया ये शॉट, करंट मारती है, करंट मारती है। विवेक चौधरी की बल्लेबाजी करंट मारती है। 6 रन। विवेक चौधरी पुल शॉट के बादशाह, पुल शॉट के बेहतर बादशाह है, और छोटी गेंद नहीं डालने की, छोटी गेंद पसंद है। और काफी बाहर यहाँ पे गेंद रखिए और वाइड बॉल दिया, और इसके साथ देखेंगे 82 रन यहाँ पे बने हैं बोर्ड पर। सामने इस वक्त सामने खेला है लॉन्ग ऑफ, फिल वहां पे मौजूद, फील्डिंग अच्छी की है। 7 के बाद 83 रन, अच्छी स्कोर किया है अभी तक सेंटर स्पोर्ट्स के। अगर बात करेंगे 83 रन यहाँ पे बने बोर्ड पर आप देखेंगे। 7 ओवर के बाद 7 की समाप्ति हुई है। अब देखेंगे अब फिलहाल इस मैदान के अंदर 3 ओवर आना बाकी है। एक बड़ा लक्ष्य यहाँ पे क्या कर सकते हैं। विवेक चौधरी 12 गेंदों में 32 के ऊपर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। हमारे सभी लड़के बहुत ही डेडिकेशन के साथ काम करते हुए देखने को मिलते हुए। गोलावी के सभी जो एक अच्छा ब्रॉडकास्टिंग यहाँ पे दिखाते हुए, एक इंटरनेशनल व्यू आ रहा है यूट्यूब के माध्यम से, मोबाइल हो फिर चाहे घर पर भी। सभी हमारे जो पेरेंट्स है आपके, एंड्रॉयड टीवी के ऊपर, स्मार्ट टीवी के ऊपर मैच का आनंद लेते हुए, लुत्फ लेते हुए। सेंटर स्पोर्ट्स देखेंगे राजू, शुभम के हाथ में गेंद, देखेंगे गेंद लक्ष्मण के काफी बाहर, गेंद वाइड बॉल यहाँ पे खराब गेंद। 84 रन बने हैं बोर्ड पर। इसके बाद 3 ओवर आना बाकी। दूसरा दिन क्वार्टर फाइनल मैच सेंट्रल स्पोर्ट के सामने एयर इंडिया। दोनों में से एक टीम क्वालिफाई करेगी सेमीफाइनल के लिए।
और ये देखेंगे शॉट, वापस एक अच्छा शॉट खेला है, गैप में गेंद थी, फिर वहां पे उसके पीछे दौड़ते हुए रन आते हुए यहाँ पे देखने को मिलेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आएगा। 87 रन, 87 रन बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर लगते हुए नजर आएंगे। लेकिन एक तरफ देखेंगे ना, विवेक जो शॉट नहीं खेलते, बहुत लंबे लंबे शॉट मारते हैं, पुल के तो सम्राट है। देखेंगे आप इस मैदान में विवेक चौधरी फिनिशिंग रोल अदा करेंगे कि नहीं, देखेंगे इस मैदान में। शुभम की अगली गेंद, बिल्कुल यहाँ पे देखेंगे, छोटी गेंद पसंद है और बिल्कुल गैप में खाली इलाका था, वहां पे धमाका कर दे हुए विवेक चौधरी, 4 रन। बहुत ही शानदार पारी खेलते हुए, बहुत ही कड़क बल्लेबाजी करते हुए विवेक चौधरी यहां पे देखने को मिलते हुए। भाई ये बल्लेबाज ने बिल्कुल दर्शकों को दीवाना किया है, दर्शकों के दिल में घर बनाई इस बंदे ने। ये बंदा कड़क है, बल्लेबाजी एकदम होशियार के साथ बल्लेबाजी करते हुए नजर आते हुए। वापिस गेंदबाजी में, गेंदबाज सामने देखेंगे आप, बल्लेबाजी में सामने तैयार है विवेक चौधरी, तैयार है बल्लेबाजी के लिए। आप देखेंगे कट किया, हो कैच किसका छोड़ा, रन मशीन का कैच छोड़ दिया। कैच लेते तो गाड़ी रुक जाती यहाँ पे ही। विवेक चौधरी 91 रन, निजी 36 के ऊपर कैच छोड़ा इनका। ओ कनेक्शन देखेंगे आप, स्टैंड एंड डिलीवर किया है इस गेंद को सीधा बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, छोटी गेंद पसंद है, छोटी गेंद और खोटी गेंद। देखेंगे पसंद आती है गेंद और पसंदीदा अपना शॉट। बल्लेबाज के ऊपर बल्लेबाजी, शुभम वापस तैयार। नाइन्टी 97 रन, 2 विकेट के नुकसान पर फिलहाल शुभम 14 रन इस ओवर में अभी तक आ चुके हैं। विवेक चौधरी 16 गेंदों का सामना, 42 के ऊपर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे विवेक चौधरी। सामने गेंद थी, ड्राइव लाइन की तरफ गेंद, लेकिन उसे खदेड़ कर निकाला है। आज बिल्कुल 360 पारी खेलते हुए सेंटर स्पोर्ट्स के सूर्या, 98 रन, 8 ओवर के बाद, 2 ओवर बाकी इसके बाद आने वाले हैं। 98 रन, 2 विकेट के नुकसान पर फिलहाल चलता हुआ ये आज का फाइनल डे। क्वार्टर फाइनल दूसरा, जीतने वाली टीम सीधा खेलेगी सेमीफाइनल, इसके बाद सेमीफाइनल पहला आने वाला है इस मैदान के अंदर। इंटरनेशनल एयरपोर्ट लोहगांव, 98 रन, 2 विकेट के नुकसान पर एकदम काफी खुली जगह है क्रिकेट खेलने के लिए, बहुत ही अच्छा लोकेशन। 98 पुणे की बात करेंगे ना, लगभग 60 ग्राउंड है इस पुणे के सिटी में, वहां पे लोहगांव में सबसे ज्यादा ग्राउंड है। इंटरनेशनल एयरपोर्ट पुणे। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, सामने राहुल। ये देखेंगे ये गेंद, नाइन। फिलहाल देखेंगे 2 विकेट के नुकसान पर 99 रन बने हैं बोर्ड पर। सर्वोत्तम कुमार सामने खेला, एक बाउंस चौका।
103 रन बने हैं बोर्ड पर। विवेक चौधरी के बल्ले से आता हुआ एक खूबसूरत शॉट। ओह, ये देखेंगे, और एक अच्छी शॉट, बहुत ही जोर से मारी थी। दूसरा रन लेना चाहते, यहाँ पे 2 रन मुकम्मल यहाँ पे करते हुए नजर आएंगे। 2 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ देखने को मिलेगा। और 2 के बाद देखेंगे आप रनों का अंबार खड़ा किया इन सेंट्रल स्पोर्ट्स के बल्लेबाजों ने, और 100 के पार 105 रन बने हैं बोर्ड पर। अच्छा बल्लेबाजी का प्रदर्शन एयर इंडिया के सामने सेंट्रल स्पोर्ट्स का, खासकर विवेक चौधरी। और लगा दिया बड़ा शॉट। रख हौसला, वो मंजर आएगा, घड़ी तुम्हारी होगी और समय मेरा आएगा। और 50 रन पूरे करते हुए अपने सेंट्रल स्पोर्ट्स के धाकड़ खिलाड़ी विवेक चौधरी 50 रन कंप्लीट किए इस बाहुबली ने। यहाँ के बाहुबली हम हैं, और बिल्कुल सिकंदर की तरह बल्लेबाजी की है इस खिलाड़ी ने। हालांकि एक जोरदार मिला था। विवेक चौधरी बहुत ही शानदार बल्लेबाजी की है। 20 गेंदों का सामना लिया, फटाफट क्रिकेट विवेक चौधरी ने किया। हो पुल शॉट, लेकिन इस वक्त रुक गई पारी, विकेट आया। टीम के साथ टीम जो तालियां बजाई ना, ये सम्मान मिलता है आपको। अच्छा करो, सूरज प्रीमियर लीग का ये सम्मान है, और सूरज प्रीमियर लीग का एक कमाल है जिसके कारण एक पहचान मिली इन खिलाड़ियों को। थैंक यू सो मच सूरज, इस सक्सेस के लिए आपका बहुत बड़ा योगदान है। सिविल कंस्ट्रक्शन में बहुत ही बड़ा नाम, और एक अच्छा क्रिकेट का आयोजन। कैमरामैन देखेंगे आप फोटो लेते हुए, बहुत ही अच्छी फोटोग्राफी। जो फ्रंट मैदान में खड़े हैं, पूरे इस मैदान को अपने कैमरे के साथ यादगार करते हुए हमारे कैमरामैन। इस वक्त वापिस एक अच्छी गेंद, फिलहाल सर्वोत्तम कुमार, इन्होंने सर्वोत्तम काम किया अपनी टीम के लिए, क्योंकि एक बड़ा खिलाड़ी आउट किया है। 110 रन बने हैं बोर्ड पर, 3 विकेट पर 9वां ओवर चलता हुआ, इसके बाद एक और आना बाकी। सेंट्रल स्पोर्ट के सामने एयर इंडिया, क्वार्टर फाइनल चलता हुआ ये मुकाबला। देखते हैं इस अगली वाली गेंद। व्हाइट बॉल, खराब गेंद। 111 रन बने हैं बोर्ड पर सेंट्रल स्पोर्ट्स के। 1-1, 111 के ऊपर 3 विकेट अभी तक खोए हुए। बैठक शॉट यहाँ पे खेला है, और बहुत ही शानदार ड्राइव किया था। एक सिंगल, 9 की समाप्ति। 9 के बाद रन बनेंगे 112 रन 3 विकेट के नुकसान पर। एक 112 रन, अभी एक और आना बाकी है। हल्का सा ब्रेक मिला तो जाएंगे वापिस डीजे मास्टर के पास, सुनेंगे एक प्यार भरा संगीत।
रनों का अंबार खड़ा किया है, रनों की बौछार की है और बहुत ही खतरनाक बल्लेबाजी यहाँ पे की है बल्लेबाजों ने। राहुल राहुल भी कमाल की बल्लेबाजी करते हैं। राहुल शेनकर 15 गेंदों में 26 के ऊपर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। पुल लगा दिया है, ऊंचा उछल दिया गेंद आसमान की तरफ, गेंद सैर करेंगी आसमान से, निकल गई है तारामंडल में, छक्का। रिप्ले देखेंगे आप, पटकी हुई गेंद थी और 6 रन। ये दिल मांगे मोर। सेंटर स्पोर्ट्स देखेंगे अपना अंदाज ही अलग है, स्वैग ही अलग है। खूबसूरत पारी, एक बड़ी विक्ट्री खरी की है ये बल्लेबाजों ने। और एक देखेंगे आप फाइनल की तरफ इस गेंद को खेल दिया है। भाई कांतारा मूवी आई है, कांतारा से मुझे लगता है कांतारा से आए ये अंदर आग लगाने के लिए। ओहो क्या बात है कांतारा, 4 रन। कांतारा चैप्टर ए और उस चैप्टर के बिल्कुल विलन निकले आज बल्लेबाजी करते हुए राहुल शेनकर। 126 रन बने बोर्ड पर। वापस एक अच्छा गेंद यहाँ पे कट किया, उस गेंद को आप देखेंगे। फिलहाल दूसरा रन यहाँ पे लेना चाहेंगे। ओह डायरेक्ट हिट लगी है और कांतारा को आउट किया ही जंगल में, मिल गया कांतारा का विकेट। एक 127 रन बने 4 विकेट के नुकसान पर। ओहो और एक पुल का शॉट देखेंगे। ओहो हो, निकल गई गेंद मैदान को चीरकर, आग लगाती हुई 4 रनों के लिए। हैप्पी एंडिंग किया 4 रन के साथ। हैप्पी एंडिंग था, वेल फिनिश। और 131 रन बनाए हैं सेंट्रल स्टोर की टीम ने। 131 132 रन का लक्ष्य एयर इंडिया के लिए होगा। देखते रहिए मुकाबला, बहुत ही अच्छा मैदान है, बहुत ही अच्छा विकेट है और टनाटन रन आते हुए अब टनाटन आउटफील्ड है अब इस मैदान की। और बहुत मजा आने वाला है, कहीं मत जाइए, देखते रहिए हमारे साथ, जुड़ते रहिए गोलो लाइव के साथ। वापिस आएंगे ब्रेक के बाद। 132 का पीछा करना है 10 ओवर में। सूरज क्रिकेट लीग 2025 एयर इंडिया के सामने है मैच। देखते रहिए और सुनते रहिए डीजे मास्टर को।
दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरत होती फार मोठे टार्गेट ठेवलेलं आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर विश्वा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले तर मनोज कुमार यादव यांच्या सोबतीला आपण पाहतोय. पहिला डॉट बॉल विक्रमच्या माध्यमातून मैदानात केला जातोय. रिक्वायर्ड रन रेट 13.42चा 60 चेंडू आणि 132 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 2 इथे आपल्या सगळ्यांसमोर आहे. एअर इंडिया यावेळेचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय ऑन साइड मिडविकेटला एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवलं जाते. फेकी केली जाते तोपर्यंत एक सिंगल देखील आपण पाहिलं तर इथे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. संघाचं खातं मैदान उघडला ते टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होताना पाहायला मिळते. मनोज कुमार यादव आणि विश्वा या जोडीला आपण पाहतोय. सलामीला आघाडीला पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी करताना बॅटिंग करताना विक्रम पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताला पार करत उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. विक्रम टू मनोज कुमार यादव. आणखीन एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये रोमर्षकता आणि रंगतता वाढवणार आहे. कारण का फार मोठं टार्गेट आहे. आतापर्यंतची कालच्या आणि आजच्या दिवसभरातील सर्वात हायएस्ट स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू होता समोर ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा एक सुंदर फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय समोर अडवतोय चेंडूला आणि तोपर्यंत मिळते एक सिंगल, एक धाव, 4 चेंडू आणि बनवल्या जात आहेत 2 धावा. 132 धावांचा पाठलाग केला तर विश्वा बॅटिंगसाठी आहे. मनोज कुमार यादव बॅटिंगसाठी आहे. करंट रन रेट आपण पाहतोय 3.0. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 13.93. विक्रम गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा विश्वासाठी. लोअर फुल टॉस चेंडू होता. ब्लॉक हॉलला टाकण्याचा प्रयत्न होता. टो क्रशिंग यॉर्कर आपण पाहिलं तर इथे मैदान ती पेश केलाय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक बिंदी गेंद, आणखीन एक निर्धाव चेंडू मैदान ती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात कमालीची गोलंदाजी. टाळ्यांच्या कडकडाट, शिट्ट्यांचा गजर होतोय कारण का जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय इथे मैदानावरती गोलंदाज विक्रम. यावेळेचा चेंडू होता. विश्वाला थांबवलंय, रोखून ठेवलंय. आणखीन एक डॉट बॉल इथे पेश केलाय. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या बिनबाद 2 धावा. 2 धावा धावपल होत आहेत. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर कंप्लीट होतंय. विजयाचं समीकरण 54 चेंडू आणि बनवायच्यात 130 धावा. 54 चेंडू आणि 130 धावा देखील आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. 132 धावांचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. विश्वा बॅटिंग करता 4 चेंडू 1, मनोज कुमार 2 चेंडू 1. 132चं टार्गेट, फार मोठं आव्हान, फार मोठं लक्ष आणि त्याचा पाठलाग देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं. आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. एक देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. सूरज कप आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2025 सूरज क्रिकेट लीग. यावेळीचा चेंडू होता अक्रॉस द बॅटनं खेळलाय ऑन साइड मिडविकेटला. क्षेत्ररक्षक त्यांना थोडासा फंबल होतोय परंतु अडवतोय चेंडू आणि फेकी करतोय तोपर्यंत एक सिंगल आपल्याला इथं पाहायला मिळते. सूरज बिल्डको आणि बांधकाम क्षेत्रातील एक नामांकित कंपनी असून त्यातील सर्व एम्प्लॉई कर्मचारी आज वेळात वेळ काढून काल आणि आज 2 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 4 आणि 5 ऑक्टोबरला या स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू होता विश्वाच्या बॅटमधून डीप मिडविकेटला एक टप्पा घेत अडवला जातोय. सर्वच एम्प्लॉय आपण पाहिलं तर आपल्या क्षेत्राबरोबर प्रामाणिकपणे काम करत असतात. वेळात वेळ मिळालाय. 2 दिवस या सगळ्या एम्प्लॉईंना, सगळ्या कर्मचारी वर्गांना, ऑफिस स्टाफ असेल, त्याचबरोबर सगळेच इतर अधिकारी पदाधिकारी असतील, सगळे कर्मचारी असतील, सगळे वर्कर असतील, सगळे क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहेत. जोशात जल्लोषात आनंदात ही स्पर्धा संपन्न करताना आणि खेळताना पाहायला मिळतात. विकेट येते. पहिला धक्का. पहिली विकेट देखील आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळते. पहिला फलंदाज, पहिला बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. ओमजी कुमार बॅट गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. कमबॅक करतायत. 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवत आहेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओमजीत कुमार यांची ख्याती आहे. विकेट घेणं त्यांच्या रक्तात आहे, जिंकणं त्यांच्या रक्तात आहे. हरणं तर ती आपल्याला जंगलात पाहायला मिळतात. परंतु दीपक यादव जो कालचा हिरो आहे तो इथे बॅटिंगसाठी मैदानात आलाय. दीपक यादव इज द मॅन ऑन स्ट्राईक. दीपक टी फॉर डेंजरस, कालचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी, कालचा उत्कृष्ट फलंदाज किताबाचा मानकरी. पहिला चेंडू टप्पा पडतोय, विकेट किपरकडे चाहतोय. एक डॉट बॉल येतोय.
ओमजित कुमारचं कौतुक करेल. विकेट आल्यानंतर दबाव दडपण प्रेशर कायम ठेवलाय त्यानं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. काही डॉटबॉल तो करतोय, काही निर्धाव चेंडू इथे मैदानात टाकताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद 4. यावेळीचा चेंडू होता दीपकच्या बॅटमधून उडवला हवेत आणि पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. टिपला जातोय चेल. आणखीन एक टेकन. व्हेरी गुड कॅच. आउट. विकेटच्या शोधात ओमजित कुमार सातत्याने आहेत. विकेट टेकर गोलंदाज. मी सुरुवातीला सांगितलं की क्रिकेटचा खेळ असाच आहे. प्रतिस्पर्धी संघानं कशा प्रकारे फलंदाजी केली त्यापेक्षा आपली टीम कशा प्रकारे कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष पाहिजे. परंतु बॅटिंग करणारी टीम थोडीशी अडकळते. विकेट गमावल्या जात आहेत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिला तर अनादर विकेट. आणखीन एक विकेट ओमजित कुमार यांच्या गोलंदाजीत मिळत आहेत. 3 विकेट. 3 बॅटर परत आहेत एका पाठोपाठ एक डगआउट कडे. तिसरा धक्का टीम एअर इंडिया संघाला. विश्वाच्या बॅटमधून एक स्फोटक फटका देखील आपण पाहिला तर खेळला. यावेळी चेंडू मात्र चाईल. ऑन साइड मिड विकेट. सीमारेषा पार. तडाखेबंद षटकार. जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहिलं तर इथे विश्वाकडनं आपण पाहतो. विश्वानं काल देखील फलंदाजीतून प्रभावित केलं. काल देखील फलंदाजीतून इम्प्रेस केलं. आज देखील आपण पाहिलं तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतोय. एक मोठा बिगिट षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. योगेंद्र शर्मा यांचं स्वागत केलंय. स्वाग से करेंगे स्वागत. पहिला चेंडू ती षटकार. दुसरा चेंडू होता. आणखीन एक स्फोटक फटका खेळला होता परंतु थोडासा संयम देखील दाखवण्याचा प्रयत्न विश्वाच्या बॅटमधून आपण पाहतोय. आक्रमकता पाहायला मिळत नाही. पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर एक धाव घेत स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतोय. टीमची संख्या पुढे जाते. 3 गडी बाद 11. 2.2 षटक आपण पाहिलं तर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. करंट रन रेट 4.71चा आणखीन एक उसळणारा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये जातो आणि तो देखील एक डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलते. 45 चेंडू आणि 121 धावांची गरज मात्र विजयासाठी आहे. 132 धावांचा पाठलाग केला जातोय. 3 गडी बाद 11 धावा. ओव्हरपिच चेंडू होता. पुढे टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत करतोय. मातीची खेळपट्टी आहे. मातीची विकेट आहे. म्हणून तर म्हटलं आता क्रिकेटची मातीची जोडते हजारो नाती आणि या मातीच्या खेळपट्टीवरती या विकेट होती. योगेंद्र शर्मानं आपल्या गोलंदाजीतून प्रभावित केले. इम्प्रेस केले आणि काय कमालीचे षटक त्यानं इथे मैदानात हाताळायला सुरुवात केली. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूत षटकार आला परंतु त्यांना आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. न डगमगता त्यानं पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी प्रयत्न मात्र सुरू ठेवलेत. यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर खेळलाय. फॉलोथ्रू मध्ये अडवलाय. आणखीन एक डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात पेश केला जातोय. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे.
षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवलं जाते. फील्ड केला त्याने तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतात. संघाच्या धावसंख्या देखील आपण पाहिलं तर वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक देखील पुढे जाते आणि स्कोर कार्ड होती. धावफलक होती. आकडे देखील आपण पाहिले तर आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. एक महत्त्वपूर्ण षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला जाते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर चौथं सुरू आहे. 4 गडी बाद 14 धावा. विकेटचे सिलसिलाचार्य आहे. एका पाठोपाठ एक विकेट गमावलं जातं. तू चल मी आलो डगआउटमध्ये बसू याप्रमाणे आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक बॅटर आणि फलंदाज आपल्याला एअर इंडिया संघाचे मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. मिट्टू कुमार गोलंदाजीचे मार्क होते आहेत. 2 चेंडू टाकलेत. एक धाव खर्च करत एक विकेट मिळवताना पाहायला मिळतात. शुभम रेडे येतात बॅटिंगसाठी. चांगली साथ द्यावी लागेल विश्वाच्या सोबतीला शुभम रेडे यांना. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गडी बाद 14 धावा धावफलक होत आहेत. निम्मा संघ आपण पाहिलं तर गारद होतोय. चौदा धावा धावफलक होत आहेत. निम्मा संघ आपण पाहिलं तर गारद होते. 5 विकेट गमावल्यात. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली देखील आपण पाहिलं तर राहताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर स्थिर आहे. 5 गडी बाद 14. चौथं षटक सुरू आहे. करंट रन रेट 3.82. रिक्वायर्ड रन रेट 18.63. मिट्टू कुमार कमबॅक करतायत आपल्या गोलंदाजीतून. 2 विकेट मिळवल्यात आतापर्यंत. यावेळेचा चेंडू होता. सर्व बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, अडवतात, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. विश्वाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 10 चेंडू खेळलाय. 11 धावा बनवल्यात. भगवान बॅटिंग आले. 2 चेंडू खेळलेत. 1 धाव बनवतायत. परंतु मोठमोठे फटके खेळावे लागतील. बिग हिट खेळावे लागतील. यावेळेचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर मैदानी टाकला. तो 2 पायांच्या अगदी मधोमध टाकलेला चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते. षटक क्रमांक संपेल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 5 गडी बाद 16 धावा. 16 धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट देखील आपण पाहिलं तर गमावल्यात. 4 षटकं कंप्लीट होत आहेत. मितू कुमार 1 षटक कंप्लीट करतायत. 3 धावा खर्च करत 2 विकेट मिळवत आहेत. तर विजयाचं समीकरण शेवटचे 36 चेंडू आणि बनवायच्यात 116 धावा. पहिला चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते खेळलं जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील तोपर्यंत एक सिंगल येताना पाहायला मिळते. अतुल यादव आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत्या. धावांसाठी प्रचंड मोठी धावाधाव देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. विश्व आणि भगवान ही जोडी आपण पाहतो मैदान होती. अठरा धावा धावफलक होत आहेत. 5 विकेट गमावल्यात. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि तिथे स्टंपिंग करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. विश्वासाठी एक डॉट बॉल मैदान ती टाकला जातोय. अतुल यादव गोलंदाजीतून प्रभावित करतायत, इम्प्रेस करतायत, कमबॅक करतायत, पुनरागमन करतायत, वापसी करतायत. टीमला पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय
गोलंदाज अतुल यादव आणि संपूर्ण टीम एक जबरदस्त कामगिरी मैदानी करते. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पुल केलाय, चेंडू गुल केलाय परंतु टिपला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच. अनदर विकेट गॉन. 6 विकेट गॉन. 6व्या क्रमांकाचा धक्का बसतोय टीम एअर इंडिया संघाला. बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला. बडी मछली चाल में विश्वा आउट. अठरा धावा धावपल होत आहेत. 6 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. 5 षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. धावपल होत आणि स्कोर कार्ड ती धावा 18. 6 विकेट गमावल्यात. 132 धावांचा पाठलाग मात्र सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये टाकला ते 5व्या क्रमांकाचं. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उसळणारा टिपला जाईल. आणखीन एक विकेट. सर्वोत्तम कुमार. 7 विकेट गॉन. अतुल यादव आणखीन एक विकेट मिळवतात. फलंदाज होतोय आउट बाद. अठरा धावा धावपल होत आहेत. 7 विकेट आपण पाहिलं तर इथे गमावले जात आहेत आणि T10 ना 10 षटकांचा सामना देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. कारण रन रेट आपण पाहिलं तर 3.72. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केतन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल सर्व ऑर्गनायझर कमिटीचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही अतिथी मान्यवर देखील आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सूरज कप ही स्पर्धा देखील आपण पाहतो आणि या स्पर्धेला सक्सेसफुल करणारे हे सगळे हात आपण पाहिले तर हे सगळे चेहरे आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. या संपूर्ण प्रतियोगितेला एक सक्सेसफुल टुर्नामेंट, एक सक्सेसफुल कप बनवण्याचं काम या सगळ्या व्यक्तिमत्वांनी केलं आणि या सगळ्या आयोजक कमिटीला आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. 18 धावा, 18 रन, 5 षटक कंप्लीट, 7 गडी बाद, 18 धावा, 18 रन, लॉस ऑफ 7 विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळतोय, पंचक होता, डेड बॉल. पाच षटक देखील कंप्लीट होत आहेत. 6व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू होते. 18 धावा धावपल होत आहेत. 7 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावले जात आहेत. T10 आपण पाहतोय 10 षटकांचा क्वार्टर फायनलचा सामना तो मात्र मैदान ते सुरू आहे. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे बाकी आहेत. 29 चेंडू आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. 19 धावा धावपल होत आहेत. 7 विकेट गमावल्यात. रिक्वायर्ड रन रेट, करंट रन रेट यामध्ये फार मोठं साम्य आज इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. गोला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण पाहतो. या स्पर्धेचा आनंद देखील अनेक ऑनलाईन प्रेक्षक घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. कारण का अतिशय सुंदर आयोजन नियोजनात ही टुर्नामेंट आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. काल देखील आपण 5 सामन्यांचं शेड्यूल पाहिलं. आज 2 क्वार्टर फायनल, एक सेमी फायनल, एक फायनल आपण बघतोय. शॉर्ट पिच चेंडू तर स्क्वेअर लेगला उडवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, 1-2 टप्पा घेत अडवला चेंडू. रनिंग क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर तिथे केलं आहे. सारे प्लेयर्स और यहाँ उपस्थित जितने भी ऑडियंस हैं सभी के लिए एक सूचना है कि ये मैच समाप्त होने के बाद कृपया लंच के लिए जाइएगा, ये मैच समाप्त होने के बाद। धन्यवाद। वीस धावा धावपल करत आहेत. 7 विकेट आपण पाहिलं तर गमावलं गेला. 6व्या क्रमांकाचं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. विवेक चौधरी आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. यावेळीचा चेंडू होता, फटका तर खेळलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. 1-2 टप्पा घेत चेंडू अडवला चालेल तोपर्यंत रनआउटची संधी. फेकी सुरेख बॅकअप थोडंसं करा पाहायला मिळतोय. धावा येत आहेत. स्कोर कार्ड होती आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. टीमची संख्या पुढे जाईल. 23 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 27 चेंडू आणि 109 धावांची गरज अजूनही विजयासाठी. 6व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर प्रगतीपथावर सुरू आहे. विवेक चौधरी इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी करतायत. फलंदाजीतून कमाल केली, गोलंदाजीतून धमाल करतायत. 3 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च करतायत. भगवान बॅटिंग करतायत, 4 चेंडू 3 तर केतन डहाके बॅटिंग करतायत, 3 चेंडू 2. अखूट टप्प्याचा चेंडू होता, आक्रमण तर केलंय, चेंडू हवेत उडवलाय. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतायत, सेल टिपण्याचा डाय मारतायत, परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक येतात बॅकअपसाठी, अडवतायत चेंडू आणि पेकी करतायत. तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. हॅलो 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 काही टीम जे आहेत त्यांनी आपलं जेवण करून घ्या, जेवण आलेलं आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6व्या क्रमांकाचं आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतो यावेळेस खेळलाय. तिथे देखील आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर वाढ होताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड होते देखील आपण पाहिलं तर आकडे आपल्याला इथे बदलताना पाहायला मिळतील. पंचवीस धावा धावपल होत आहेत. 7 विकेट आपण पाहिलं तर गमवल्यात. 6 षटकं कंप्लीट होत आहेत. T10 आपण पाहतोय 10 षटकांचा एक रोमहर्षक आणि रंगतदार सामना देखील आपण पाहिलं तरी ते सुरू आहे. भगवान बॅटिंग करतात, 6 चेंडू 4. केतनला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 3 धावसंख्येवरती ही जोडी आपल्याला नॉट आउट बॅटिंग करताना पाहायला मिळते. 25 रन, लॉस ऑफ 7 विकेट. 25 धावा धावपल होत आहेत. 7 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. 6 षटकं इथे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात. शेवटची 4 षटकं ती मात्र फार इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतील. विवेक चौधरी गोलंदाजीच्या मार्क होती आपलं षटक कंप्लीट करतायत. पहिल्या षटकात 7 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा देखील आपण पाहिलं तर धावपलकोती बनवल्या गेल्यात. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 107 धावा. यावेळीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर हरकत करताना पाहायला मिळते. पंच कळवत आहेत सचिनभाऊ पानसरे. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव. स्कोर कार्ड होती आकडे बदलत आहेत. धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड होती बनवल्या जात आहेत 26 धावा. 26 रन. आतील बॅटची कडा घेत चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न करतायत. शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत कोणती धाव येताना पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल केतनसाठी पेश केला जातोय. अतुल यादव एक असा गोलंदाज आहे की कमालीची गोलंदाजी करतोय. अचूकता, योग्य टप्पा आहे. टप्प्यावरती फार मोठं नियंत्रण आणि एक लक्षवेधी गोलंदाजी. उसळणारा चेंडू तालक्यात प्लेसमेंट केली, पॉइंटला अडवलाय. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. टीमची संख्या 27. 27 रन, लॉस ऑफ 7 विकेट. 7 गडी बाद 27. 7वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे आणि गोलंदाजी देखील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 105 धावा. 105 रन टू विन 22 बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा अतुल. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, उलटा पुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर गोलंदाज दिशाहीन गोलंदाजी करतोय अतुल यादव. पंच कळवत आहेत सचिनभाऊ पानसरे. आणखीन एक खराब चेंडू, स्वैर मारा, व्हाईट बॉल. टीमची संख्या 28. 28 रन. यावेळीचा चेंडू होता आणखीन एक जबरदस्त तडाखा. चेंडू मात्र हवेत उडवलाय. डीप विकेट वाईड स्ट्रॉंगॉनच्या अगदी मधोमध
अडवलं जाईल तोपर्यंत धावा येत आहेत आणि स्कोर कार्डवरती देखील आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावपल कोणत्या आहेत. शेवटचे 21 चेंडू आणि बनवायच्यात 102 धावा. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 30 धावा धावपल कोणत्या आहेत. 7 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. अतुल यादव गोलंदाजीतून कमबॅक आणि पुनरागमन करताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचे षटक आतापर्यंत हाताळत आहेत अतुल. 2 विकेट मिळवल्यात. यावेळेचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय. मिडॉपला अडवलाय. रनआउटची संधी तू मै आणि कॉल मिस कॉल, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आणि विकेट गमावली जाते. विकेट क्रमांक 8. 8वा धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. षटक क्रमांक देखील 7व्या क्रमांकाचं सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 गडी बाद 30 धावा धावपल कोणत्या आहेत. यावेळेचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर ऑन साईड मिड विकेटला टोलवला जातोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकण्याचे प्रयत्न सातत्यानं अतुल करतायत. षटक क्रमांक 7 मैदान ती संपेल 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 31 धावा त्या मात्र धावपल कोणत्या आहेत. डीजे बत्तीस धावा धावपल कोणत आहेत. 8 विकेट गमावल्यात. 8वं षटक सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता तो देखील हवेत उडवलाय लॉंग ऑनला. एक टप्पा घेत चेंडू आपण पाहिलं तर समोर येतोय. क्षेत्ररक्षक अडवतात. 1-2 टप्पा घेत तोपर्यंत धावपल कोणते आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. टीमची असंख्य देखील इथे आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळते. 33 धावा धावपल कोणत्या आहेत. 16 चेंडू आणि विजयासाठी 99 रन टू विन 99 धावा. फुल टॉस चेंडू होता. कव्हर पॉइंटला टोलवलाय. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. भगवानच्या बॅटमधून धावा येत आहेत. 12 चेंडू खेळलेत. भगवान 9 धावा बनवत आहेत. तबरेज खान बॅटिंगसाठी 1 चेंडू 1. विवेक चौधरी गोलंदाजीच्या मार्क होती. विवेकचा पुढील चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला बॅटची एज घेत चेंडू थर्डमॅनला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते देखील आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. माय फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं यूट्यूबवरती आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहत आहे. गोला यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑनलाईन सगळेच प्रेक्षक ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करतायत. घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं माय फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं आणि गो लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या वतीनं सर्वप्रथम मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सगळेजण पाहतायत KPC लोहगावच्या इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवरती या स्पर्धेचा थरार तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज क्रिकेट लीग 2025 आपण पाहतोय. षटक संपेल. षटकाची होते समाप्ती. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 37. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्यात 95 धावा. 95 रन टू विन 12 बॉल.
9व्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू झालेलं आहे. 37व्या धावपल होत आहेत. 8 विकेट गमावले गेल्यात. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर काय बाकी आहेत, परंतु भरपूर धावा इथे आपण पाहिले तर बनवायच्यात. 95 धावांचा पाठलाग इथे मैदान ते करायचं. 132चा पाठलाग सुरू आहे. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवला जातोय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून योगेंद्र शर्मा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केला, परंतु या षटकात आतापर्यंत एकही धाव खर्च केला नाही. काही डॉट बॉल मैदान ते केलेत. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय, परंतु पंच कळतात व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफस्टंप. खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 38. 8 गडी बाद 38 धावा त्या मात्र धावपल होते आहेत. सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती आहे, भोजन सुरू झालेलं आहे. भोजन कक्षात येऊन आपण भोजन करू शकता. उसळणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. पुन्हा एकदा डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. फलंदाजाला बीट केला, ते फलंदाजाला थांबवले, रोखून ठेवले, धावांपासून वंचित ठेवले. गोलंदाजी अतिशय कमालीची आपण पाहतोय. योगेंद्र शर्मा गोलंदाजीतून कमाल धमाल बेमिसाल कामगिरी. यावेळचा चेंडू होता मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आणि त्याच्या टोक्यावरतून चेंडू मात्र जाईल टिप एक्स्ट्रावर सीमा पार. धावा मिळतात 4. खणखणीत चौकार. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती पेश केला. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नाने तिथे विकेट देखील आपण पाहिलं तर गमावले जाते. आणखीन एक विकेट आपण पाहिलं तर गमवतोय संघ एअर इंडिया आणि संघाचा 9वा फलंदाज होतोय आउट बाद. बेचाळीस धावा धावपलक होत आहेत. 9 विकेट गमावल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 10 षटकांचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 2 ची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतर सेमी फायनल आणि त्यानंतर मेगा फायनल आपण पाहणार आहोत. ओव्हरपी चेंडू होता. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज अनिल, स्ट्राईक एंड होती प्रिन्स, नॉन स्ट्राईकला तब्रेज. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. ऑन साईड डीप विकेटला अडवलं जातोय. तोपर्यंत एक सिंगल येते. टीमच्या संख्या पुढे जाते आणि धावपल कोती बनवल्या जात आहेत. 43 धावा. लास्ट विकेट. 9 फलंदाज बाद झालेत. 43 रन, लॉस ऑफ 9 विकेट. 9 गडी बाद 43. यावेळचा चेंडू होता. स्टंपिंगचा प्रयत्न केला तर विकेट किपरकडनं उसळणारा चेंडू ऑफस्टंपच्या अगदी बाहेरून विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू मैदान ती टाकला जातोय. लास्ट 2 बॉल. यावेळचा चेंडू होता. फटका खेळलाय. चेंडू हवेत. ऑल आउटची संधी. रनआउट होईल का बॅटर, परंतु प्रिन्सनं नकार कळवलाय. कदाचित ऑल आउटची नामुष्की टाळायची असेल तर या चेंडूला फेस करावा लागेल. हा चेंडू मात्र खेळून काढावा लागेल. 9 गडी बाद 44. 44 रन, लॉस ऑफ 9 विकेट. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. शेवटचा चेंडू या सामन्यातील. इथे चेंडू मात्र खेळलाय. प्रिन्सच्या बॅट मधून कव्हरला एक सुंदर फटका आणि एक सिंगल घेत संघाची धावसंख्या 45. सामना इथे आपण पाहिलं तर संपलाय. विजेत्या टीमचं देखील अभिनंदन. पराभूत संघाचा आभार. सेंट्रल स्टोर या संघानं हा सामना जिंकलाय, तर एअर इंडिया टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार.
विजेता संघ होतोय सेंट्रल स्टोअर मॉड्युलर या टीमचं अभिनंदन. एअर इंडिया या संघाचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. एक रोमहर्षक रंगतदार मॅच आपण सगळ्यांनी पाहिली त्याबद्दल दोन्ही टीमचं अभिनंदन आणि दोन्ही टीमचं मनापासून आभार. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करा. मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. खिलाडू वृत्ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिटनं आपण ही संपूर्ण स्पर्धा खेळतोय. त्यामुळे दोन्ही टीमचे खेळाडू आपण एकमेकांना शेक हँड करा, हस्तांदोलन करा. मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी चालू करतो. ते जेवतात ना. ब्रेक आहे का? हॅलो ठीक. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, भोजन कक्षामध्ये जेवण सुरू आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आपण